कुंकुमादी तेलामध्ये केशर हे सगळ्यात महत्त्वाचं घटकद्रव्य आहे. याच्या सोबतच रक्तचंदन, लाक्षा, मंजिष्ठा, ज्येष्ठमध, कालियक चंदन, वाळा, पद्मकाष्ठ, नीलकमल, वट, प्लक्ष, कमलकेसर आणि दशमूळ म्हणजेच बिल्व, काश्मरी, तरकारी, पाटला, टेंटू, शालिपर्णी, कृष्णपर्णी, बृहती, कंटकारी आणि गोक्षूर अशी सर्व काढा बनवण्यासाठी लागणारी औषधी द्रव्ये आहेत. काढा बनवून झाल्यानंतर तो गाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा मूर्छित तिळ तेल आणि कल्कद्रव्य म्हणजे ज्येष्ठमध, मंजिष्ठा, लाक्षा आणि पतंग हे घालून घ्यायचं आहे. काढ्याचं पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा बकरीचं दूध घालून घेऊन ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तेल शिल्लक राहिल्यानंतर ते तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. ते तेल थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक केलेलं केसर घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्या तयार झालेलं कुंकुमादी तेल एका काचेच्या बॉटलमध्ये व्यवस्थित स्टोअर करून घ्यायचं आहे.